माझी लोकसभा मतदारसंघ संपर्क प्रमुख म्हणून माननीय एकनाथजी शिंदे साहेब आमचे पक्षनेते यांनी नेमणूक केलेली आहे. त्याचं पत्र आपल्याला दिलेलं आहे. त्यानुसार आजपासून मी संपर्क प्रमुख या पदाची जबाबदारी स्वीकारून मी कामाला लागायला सुरुवात करतोय. एकादशीच्या आणि पांडुरंगाच्या आशीर्वादानं भविष्य काळामध्ये चांगल्या पद्धतीचं काम माझ्या हातून घडावं म्हणून आजचा मी दिवस निवडला आहे. आणि त्या संप्रदायाला मानणारा मी आहे. आणि यापेक्षा दुसरा माझ्या आयुष्यात चांगला दिवस शुभमुहूर्त कुठला असू शकत नाही. आणि म्हणून आज मी या कामाची सुरुवात करतोय. आता महाराष्ट्रामध्ये शिवसेना, भारतीय जनता पार्टी आणि राष्ट्रवादी काँग्रेस यांची महायुती आहे. या महायुतीमध्ये या लोकसभेची जागा निवडून आणायची जबाबदारी एकनाथजी शिंदे यांनी माझ्यावर टाकली. विषय हा आहे की ही जागा शिवसेनेला मिळणार आहे का राष्ट्रवादीला मिळणार आहे का भारतीय जनता पार्टीला मिळणार आहे हे अजून ठरलेलं नाही. भविष्यात वरचे नेते लोक पाटाघटी करून जागा तिघापैकी कुणालाही मिळेल, परंतु जो कोणी उमेदवार असेल त्या सगळ्यांना शिवसेना, भारतीय जनता पार्टी आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या सगळ्या पक्षाच्या लोकांना एकत्र घेऊन ही सीट 100% कशी निवडून आणता येईल यासाठी आजपासून मी प्रयत्नाला लागणार आहे, सगळ्यांना सोबत घेऊन. आणि 100% धाराशिवची जागा ही महायुतीची आल्याशिवाय राहणार नाही अशा स्वरूपाचा आत्मविश्वास या ठिकाणी मी व्यक्त करतो. हा कुठं महायुतीचे उमेदवारामध्ये आता वरचे लोक ठरवतील. तसं शिवसेनेकडून संभाव्य उमेदवार मी आहे. राष्ट्रवादी काँग्रेसकडून संभाव्य उमेदवार सुरेशदाजी बिराजदार आहेत. भारतीय जनता पार्टीचा उमेदवार अजून कोण त्यांनी जाहीर केलेला नाही, पण त्यांची मागणी आहे. वरच्या लेवलला वाटाघाटी होतील, उमेदवार ठरल. जो कोणी ठरल त्याला निवडून आणायची जबाबदारी मात्र माझी आहे. कारण मागच्या 2 लोकसभा मी लढवल्यात. गावना गाव मी फिरलोय. त्या लोकसभा मतदारसंघातलं असं एकही गाव नाही की मी जिथे गेलो नाही. एवढं या मतदारसंघातल्या गावागावात आजपर्यंत कुठलाही खासदार गेला नाही. वाडी वस्ती तांड्यापर्यंत सुद्धा मी गेलेला आहे. आणि त्यामुळं या मतदारसंघातल्या गावागावाची नाडी मला माहीत आहे. तिथले लोक मला माहीत आहेत. माझ्यावर प्रेम करणारे लोक आहेत, शिवसेनेवर प्रेम करणारे लोक आहेत, धनुष्यबाणावर प्रेम करणारी लोक आहेत. कारण हा मतदारसंघ 5-7 वेळेला शिवसेना या धनुष्यबाण चिन्हावर इथल्या लोकांनी निवडून दिला खासदार. आणि त्यामुळे निश्चितपणानं ही जागा आम्ही प्रामाणिकपणानं प्रयत्न करून सगळ्यांना सोबत घेऊन 100% जागा आम्ही शिवसेनेला मिळेल तर शिवसेनेला काढू. राष्ट्रवादीला मिळाली तरी राष्ट्रवादी आमचा मित्रपक्ष आहे, राष्ट्रवादीची काढू. भारतीय जनता पार्टीला मिळाली तर भारतीय जनता पार्टीचा उमेदवार सुद्धा 100% या ठिकाणी आपण निवडून आणू. ते स्वाभाविकपणानं मान्य करणं ही माझी भूमिका आहे. खोटं बोलणं मला आवडत नाही. परंतु जी माणसं माझ्याकडे आली त्यांचं काम मी प्रामाणिकपणानं करण्याचं काम या मागच्या 5 वर्षात सुद्धा केलंय. जिथे जिथे मला जाणं शक्य आहे त्या त्या ठिकाणी गेलोय. अगोदर मी मातोश्रीवर होतो. 1 तास अगोदर काय चाललंय ते बघण्याचं मी काम केलं. जे ही जबाबदारी माझी. बिलकुल 2 मिनिटात बाळासाहेबचं तिकीट बदलून द्यायला लावायचे. एवढंच नाही, प्रमोदजी महाजन, गोपीनाथ मुंडे, भारतीय जनता पार्टीचे उमेदवार सुद्धा मी सांगितल्यावर बदलून द्यायचे. महाराष्ट्रातले सोडा, कर्नाटकातले सुद्धा माझ्या मनावर उमेदवार लोकसभेचे, विधानसभेचे द्यायचे.
एवढं प्रचंड प्रेम करणारी माणसं बाळासाहेब असतील, उद्धवसाहेब, गोपीनाथजी मुंडे असतील, प्रमोदजी महाजन असतील, ही खऱ्या अर्थानं प्रेम करणारी जनसामान्यात मिसळणारी माणसं आमच्यातून निघून गेली. हे खऱ्या अर्थानं माझं दुर्दैव. त्यामुळेच कदाचित माझं तिकीट गेलं असेल. तरी तिकीट मिळावंच अशा स्वरूपाची अपेक्षा नव्हती. आम्ही काय शिवसेनेत आलो म्हणजे आमदार खासदार व्हावं म्हणून आलो नाही. एक सामाजिक संघटना. तरुण पोरांचं काय असतं, भगवा झेंडा बघितला की त्याला भुलून पक्षात प्रवेश करतात. काही लोक बाळासाहेबांचं भाषण ऐकून पक्षात येतात. काही लोक जय भवानी जय शिवाजी या घोषणेला भुलून पक्षात येतात. परंतु मी प्राध्यापक होऊन 4-5 वर्ष झाल्यानंतर सगळ्या राजकीय पक्षाचा अभ्यास करून माझ्या घरातले अध्यापकानं सर्वपक्षीय राजकारणाचा विचार करून प्रवेश त्यावेळेस केला आणि त्यामुळं त्या पक्षाच्या विचाराशी, बाळासाहेबांच्या विचाराशी एकनिष्ठ राहून काम करण्याचं काम आजपर्यंत केलं आणि भविष्य काळात सुद्धा त्याच पद्धतीचं काम मी करणार. पक्ष नेत्यांना माहित, त्यांना काय वाटलं, काय कोण झालं. ही शिवसेना आहे. इथं एकदा आदेश दिला म्हणजे आदेश दिला. हा, शंभर टक्के. डॉक्टर पद्मसिंह पाटील उमेदवार नव्हते, राणा जगजितसिंह पाटील उमेदवार होते. मी इथंच नाही तर या लोकसभा मतदारसंघातल्या 5-6 तालुक्यामध्ये मतदानाच्या दिवशी गेलोय. आणि इथं भोसले हायस्कूलला आल्यानंतर भोसले हायस्कूलमध्ये 2-3 कार्यकर्ते आमचे शिवसेनेचेच कार्यकर्ते आमच्या सोबत येत होते. मी म्हणलो बाबा त्यांना थांबा, कारण ते सगळे पिलेल्या अवस्थेत होते. कदाचित त्यांना कोण सांगून पाठवलं असेल. मी जेव्हा गाडीत जाऊन बसलो बूथच्या बाहेर आल्यानंतर हायस्कूलच्या, तेव्हा ते लोक म्हणले सर कोणाला मतदान करायचं. मी म्हणलो बाणाला करायचं. यावेळेस तिकीट कुणाला मिळतंय हा विषय माझ्यासाठी महत्वाचा नाही. आता मी आमदार झालोय, खासदार झालोय, जे काय बघायचं आहे ते सगळं बघितलं. आता पक्ष म्हणून एकनाथजी शिंदे यांच्या पाठीशी राहणं आणि महायुतीमध्ये काम करणं हे माझ्यासाठी महत्वाचं आहे. पद ही येतात येणे जातात, ही कुठंतरी विचाराची लढाई आहे आणि त्यामुळं मला तिकीट मिळालंच पाहिजे अशा स्वरूपाचा आग्रह नाही. वर श्रेष्ठी तिन्ही पक्षाची म्हणून जे ठरवतील त्या पद्धतीचा निर्णय मला मान्य राहील. जो उमेदवार असेल त्याला 100% निवडून आणण्याची जबाबदारी माझी राहील. मी कायम नॉट रिचेबल असतो, आजही नॉट रिचेबल आहे. हे झाकून चोरून विषय नाही. मला बाळासाहेबाचाही निरोप यायचा, उद्धव साहेबाचाही निरोप यायचा की फोन चालू ठेवा. तुम्ही तात्काळ तो निरोप द्यायचा आणि त्या माणसांचं काम व्हायचं. हा माझा मोबाईल बंद ठेवण्याचा इतिहास आहे. नाहीतर असा आहे, आजच्या काळामध्ये मोबाईल वापरायला पाहिजे, संपर्क ठेवायला पाहिजे, नाही अशातला प्रकार नाही. पण माझा एक वेगळा प्रकार आहे की या लोकसभा मतदारसंघातले, विशेषतः उमरगा लोहारा तालुक्यातले जेवढे मतिबंध आहेत, जेवढे अपंग आहेत, जेवढे वारकरी संप्रदायातले वृद्ध माणसं आहेत आणि आमचे शिवसेनेचे कार्यकर्ते आहेत, गावागावात बसणार आणि फोन लावणार, उचलला बोलणार. ते काय काम होतं, काय नाही, उगाच बोला म्हणून फोन. त्यानं दुसऱ्याला सांगणार मी आता सरला बोलतो, त्यानं लगेच लावणार. तिसऱ्याला सांगणार, तिसरा फोन लावणार, चौथ्याला सांगणार तू कुठं आहेस विचारलं, मी उमरग्यात आहे. त्यानं तर खेड्यातला आहे, उमरग्यात आहे, कसं काय फोन लावला, नाही सर गावातून फोन आला आता तुम्हाला बोललंय म्हणून लावला. असे
उगाच जस्ट मजा म्हणून असं फोन करायचे. कामासाठीचे फोन असावेत तर ते निश्चित आहे. आणि म्हणून मी खासदार झाल्यावर जाहीर केलं होतं की तुमचं काहीही काम असो ते मेसेज टाका मला. तुमचं नाव, तुमचं काय काम आहे, कुणाकडे काम आहे आणि काय काम आहे तेवढं मला टाका. तुमचं काम झालेलं मी तुम्हाला मेसेज करेन. जेवढे मेसेजेस मला आले तेवढे काम पूर्ण करून त्यांना मी निरोप दिला. का बरं? दोन नंबर आहेत ना माझे. माझा 9422464655 फोन येतात. सगळ्याला मुखपाट नंबर आहे आणि दुसराही नंबर दिला मी, त्याच्यावर मेसेज यायचे. महाराष्ट्रामध्ये मराठा आरक्षणाचा विषय मोठ्या प्रमाणात असतो. 2018ला केंद्रानं ओबीसी आरक्षणासंदर्भात राज्याचे अधिकार काढले, त्या बिलावर आपली सही आहे. आणि मग नेमकं विरोध तिथं झाल्याने आता राज्यामध्ये समर्थन कसं करणार मराठा आरक्षणासंदर्भात? राज्य सरकार कायदेशीर या बाबतीत मार्ग काढते आणि मी पहिला खासदार आहे की देशाच्या संसदेमध्ये हा विषय प्रकर्षानं मांडणारा. जरांगे पाटलांचा विषय याहीपेक्षा पुढे जाऊन माझा विषय आहे की माझं प्रामाणिक मत आहे. आजही सगळे पत्रकार आज जिल्ह्यातले वेगवेगळ्या सवलती उपभोगणाऱ्या कास्टमधले सुद्धा आपण पत्रकार आहात. पण माझं प्रामाणिक असं मत आहे आणि मी संसदेमध्ये ते मांडलंय. मराठ्यांना सगळ्याला आरक्षण द्यायची गरज नाही. त्यातली कुठेतरी एक क्रायटेरिया मर्यादा ठरवून त्यांना आरक्षण द्यावं. मला आरक्षण देण्याची आवश्यकता नाही. हे कुठेतरी धोरण सरकारनं ठरवलं पाहिजे. आणि दुसरी गोष्ट, ज्या लोकांना आरक्षणाच्या सवलती मिळाल्यात त्यांच्या 3-3 पिढ्याला आरक्षणाच्या सवलती मिळतात. आरक्षण दिलं कशासाठी? त्यांचा सामाजिक स्तर उंचावला पाहिजे, आर्थिक स्तर उंचावला पाहिजे आणि कुठेतरी त्यांना माणसासारखं जगता यायला पाहिजे. म्हणून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी या राखीव जागाची सवलत दिली. आजची परिस्थिती जर आपण बघितली, एवढा जो गोंधळ होतोय मराठा आरक्षणाचा, एवढी गर्दी जे जमते, याचं कारण हे आहे, ओपनच्या ज्या जागा आहेत, समजा 30 जागा आहेत, तर त्या 30 जागा सुद्धा ओपनला राहत नाहीत. रिझर्व्ह कोट्यातले 12 लोक त्याच्यात आले ओपन मध्ये, मेरिट मध्ये, आणि ओपनला 18 जागा राहिलेत. त्याच्यामुळे सगळ्याची ओरड आहे की आम्हाला राखीव जागा द्या. ओपनच्या जागा सुद्धा त्यांच्या हिशाला येत नाहीत. ही परिस्थिती आहे. आणि म्हणून मी लोकसभेमध्ये म्हणलं होतं की एकदा एका माणसाला मला जर राखीव जागेचा फायदा मिळाला तर माझा आर्थिक स्तर उंचावला, सामाजिक स्तर उंचावला, माझ्या मुलांना राखीव जागा मिळायला नको. माझाच भाऊ गावात आहे, तो गरीब आहे, त्याला खऱ्या अर्थानं राखीव जागेची गरज आहे, परंतु त्याच्या मुलाला तो फॅसिलिटी देऊ शकत नाही. माझ्या मुलालाच मी फॅसिलिटी देतो आणि मेरिटच्या प्रमाणे आणि राखीव जागेच्या फायद्यानं माझ्याच मुलाला फायदा होतो. असं एकाच 3-3 पिढीला फायदा होत गेला. परंतु माझा सख्खा भाऊ सुद्धा असेल तर त्यांच्या मुलाला त्या राखीव जागेचा फायदा मिळालेला नाही. ही वस्तुस्थिती आहे. असं राजकारणात स्पष्टपणानं कोण बोलत नाही. परंतु हे लोकसभेमध्ये मी विषय मांडला की याही गोष्टीचा कुठेतरी केंद्रानं या गोष्टीचा विचार केला पाहिजे. कमीत कमी त्या काढून द्या आमचं म्हणणं नाही, परंतु त्या राखीव जागा ज्यांना मिळाल्यात त्यांना त्याच्यातून वगळा आणि त्या समाजातल्या इतर वंचित घटकाला त्या राखीव जागेचा फायदा मिळाला पाहिजे. ही भूमिका मी लोकसभेमध्ये मांडली ती आणि आजही माझी ओपन भूमिका तीच आहे. कोणाला वाईट वाटलं तरी चालेल, कोण माझ्या विरोधात गेलं तरी चालेल, परंतु ही स्पष्ट भूमिका आजही माझी आहे. आता मराठ्यामध्ये आरक्षण मिळालं पाहिजे. त्यामध्ये सुद्धा जे खरेच वंचित आहेत अशा लोकांना राखीव जागा या मिळाल्या पाहिजेत. कारण आज तुम्ही आम्ही सगळेजण बघतो, शेती करणारे शेतकरी, गेल्या वर्षी पाऊस जास्त पडला म्हणून पिकं गेली, यावर्षी पाऊस नाही म्हणून पिकं गेली, आणि असं कायमस्वरूपी दारिद्र्य छोट्या शेतकऱ्यांना आज आपल्याला बघायला मिळतंय. त्यामुळे त्यांची मुलं शिकायची कसं, त्यांना कुठल्या पेंडिंग पडलंय.
आजही त्यातून मार्ग काढण्याचा प्रयत्न, प्रामाणिकपणानं प्रयत्न राज्याचं सरकार करतंय. खरं तर हे केंद्र सरकारनं निर्णय घ्यायला पाहिजे, पण आज राज्य सरकारवरती ढकलले. आता राज्य सरकार काय मार्ग काढून हे आपल्याला करता येते का, या संबंधीचा प्रयत्न करतंय. तसं जर बघितलं तर मी आमदार असताना भूकंप झाल्यानंतर 95 नंतर मी एकट्यानं विधानसभेचं अधिवेशन बंद पाडलं. हे भूकंपग्रस्ताच्या विद्यार्थ्यांसाठी 2% राखीव जागा मिळाल्या पाहिजे आणि कायदेशीर सभागृहामध्ये ते मान्य करून घेतलं आणि त्या पद्धतीनं भूकंपग्रस्त भागातल्या विद्यार्थ्यांसाठी 2% जागा राखीव झाली. पण तेव्हाही 50% जागा होत्याच ना भरलेल्या. 2% दिल्या कुठून? तेव्हा जर 2% दिल्या तर आता 5-7% द्यायला तुम्हाला काय बिघडाले? त्याला मार्ग काढा ना काहीतरी. आणि त्या पद्धतीचा मार्ग भविष्य काळामध्ये राज्याचं सरकार काढेल अशा स्वरूपाची अपेक्षा आहे. आता तसं जर बघितलं आपण, तेव्हा आम्ही केलं होतं 2% रिझर्वेशन. जे स्वातंत्र्य सैनिक आहेत त्यांची मुलं जवळजवळ संपत आलेत आता राखीव जागेतून, त्यातला 1% काढला. धरणग्रस्त आहेत त्याच्यातला 1% काढला आणि 2% भूकंपग्रस्ताच्या मुलांना राखीव जागा त्यावेळेस सरकारनं, राज्य सरकारनं दिल्या. त्या पद्धतीचाच काहीतरी मार्ग काढून 50%च्या आत कसं देता येतंय, किंवा राज्य सरकार स्वतःची जबाबदारी स्वीकारून जो काय खर्च याच्यावर येणार आहे केंद्रावर न विसंबून राहता राज्याचं सरकार राज्यातल्या नोकऱ्यासाठी, राज्यातल्या शिक्षणावरील खर्चासाठी वेगळी तरतूद करून राज्य सरकार याही पद्धतीचा कायदा करू शकतो. आणि त्या पद्धतीची क्षमता या महाराष्ट्र सरकारची आहे. नाही अशातला अजिबात प्रकार नाही. त्यामुळे भविष्य काळामध्ये केंद्राच्या नाही पण राज्य सरकार यातून निश्चितपणानं मार्ग काढेल अशा स्वरूपाचा आत्मविश्वास या ठिकाणी व्यक्त करतो आणि हे करणं अत्यंत गरजेचं आहे. मी संपर्क प्रमुख म्हणून या लोकसभा मतदारसंघातल्या 11 तालुक्यामध्ये जाऊन पहिल्यांदा बैठका घेणार. आज काय सिच्युएशन आहे ती बघणार आणि त्यानुसार गाववाईज शाखाची स्थापना करणार. एक दुसरं पंचायत समिती वाईज, जिल्हा परिषद वाईज जाऊन बैठका घेणार आणि संघटनात्मक काम आपल्याला कसं वाढवता येईल हे बघणार. आणि तिसरा टप्पा भारतीय जनता पार्टी, राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना आम्ही सगळेजण मिळून या जिल्हा परिषद मतदारसंघ निहाय बैठका घेऊन, मेळावे घेऊन या भागातला उमेदवार आपला कसा निवडून आणता येईल महायुतीचा यासाठी प्रयत्न करणार. हो ना, आहेत ना दुसरे नंबर माझ्या सोबत असणारे नंबर आहेत ना 4-5. हो ना, माझं शिंदे साहेबाला मेसेज करा नाही म्हणत मी, सावंत साहेबाला मेसेज करा नाही म्हणत. मला मेसेज करा, परंतु माझ्यासोबत जे 2-4 आहेत त्यांच्या नावावर मेसेज करा. हे त्यांचा काय संबंध आहे? हा, त्यांनी कबूल केलं की मी सर आमच्या दुरावा आला होता, चूक झाली. त्यावर काय बोलणार? काय असं दुरावा आला? राजकारणात होत राहते. चाललंय आता मिळून चाललंय, दोघांचं व्यवस्थित चाललंय. दुरावा काय होता नेमका आम्हाला सांगू शकता? त्यांना माहित आता मोठ्या माणसं आहेत, आपण काय बोलायचं त्यांना. ते राजे आहेत, ते साहेब आहेत, त्यांचं त्यांना माहित. आपल्याला काय माहित, आपण साधे मास्तर माणसं, आपल्याला काय त्या भानगडीत बोलायचं. काम करायचं आपण बस. महत्वाचा प्रश्न विचारला तुम्ही. शिवसेना हा विचारांचा आणि लढण्याचा पक्ष आहे. हे विचार शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी आम्हाला दिले.
आणि म्हणून आम्ही शिवसेनेमध्ये काम करायला लागलो. शिवसेना प्रमुख असेपर्यंत कुठल्याही शिवसैनिकाच्या मनामध्ये किंतु परंतु कधीही आलं नाही. बाहेर पडण्याचा तर विषय कोणाच्या डोक्यातही येत नाही. परंतु जेव्हा शिवसेना प्रमुख गेले तेव्हा त्याच्यानंतर शिवसैनिकाला, शिवसेनेच्या पदाधिकाऱ्याला, शिवसेनेच्या आमदारांना, शिवसेनेच्या खासदारांना, शिवसेनेच्या मंत्र्यांना ज्या पद्धतीनं हाताळायला पाहिजे होतं ते हाताळलं गेलं नाही. हा दोष उद्धव साहेबाचा आहे असं मी अजिबात म्हणत नाही. परंतु त्यांच्या बाजूला बसणारे जे 2-5 लोक होते त्या लोकांनी ह्या उद्धव साहेबाचा आणि त्यांचा संपर्क कसा आपल्याला कमी करता येईल त्या दृष्टिकोनातून प्रयत्न केले आणि म्हणून शिवसेनेतून एक माणूस फुटत नव्हता. एकदम 40 आमदार फुटले आणि तिथं मातोश्रीच्या भोवती बसणारे, मातोश्रीमध्ये बसणाऱ्या लोकांना ह्याचा अंदाज सुद्धा आला नाही. ते उद्धव साहेबाला सांगितले सुद्धा नाहीत पक्षप्रमुखाला की असं असं चाललंय साहेब, 40 लोक चाललेत. किती ब्रिलियंट लोक असतील हे. आमचं तर, माझं तर प्रामाणिक मत आहे की तेव्हा त्या लोकांनी सांगितलं असतं उद्धव साहेबांना हे लोक 40 चाललेत, काय 5-25 चाललेत, करेक्ट आकडा जरी नसला तरी तुम्ही एकदा त्यांना बोला. उद्धव साहेब एकदा जर त्यांना बोलले असते तर एकही माणूस गेला नसता. शरद पवार साहेबांनी लोकमान्य संघटनेचे शरद पवार साहेबांनी त्यामध्ये उल्लेख केला की इंटेलिजन्स ब्युरोनं उद्धव साहेबांना कल्पना दिली होती की असं सगळं घडणार आहे, पण त्यांनी काही उद्धव साहेबांनी काय प्रयत्न केले असं शरद पवार साहेब पवार साहेब आहेत ते. आता विषय हा आहे की शिवसेनेतला एक माणूस फुटत नाही, एवढे 40 फुटतायत. आणि हे जर आमच्या पक्षप्रमुखाला, त्यांना सल्ला देणाऱ्या सल्लागारांनी जर सांगितलं नसेल तर यापेक्षा पक्षाचं दुर्दैव कुठलं असू शकत नाही. बाकी पक्षातले फुटतील, शिवसेनेतला माणूस फुटणं हे अत्यंत अवघड अशा स्वरूपाची गोष्ट आहे. तरी पण एवढ्या मोठ्या संख्येनं माणसं फुटली आणि तोपर्यंतही जर पक्षाच्या प्रमुखांना, जर पक्षाचं संघटन चालवणाऱ्या लोकांनी जर काही सांगितलं नसेल तर खऱ्या अर्थानं आमच्या पक्षाचं दुर्दैव आहे. विद्यमान खासदारांच्या कामकाजावर समाधानी आहोत का? विद्यमान खासदारांच्या कामकाजावर समाधानी आहोत का? बिलकुल समाधानी आहोत, आनंद आहे. प्रत्येक माणसाला राजकीय जीवनामध्ये काही ठराविक कार्यकाळ हा काम करण्याचा मिळतो. जी मिळालेली संधी आहे त्या संधीचं सोनं करायचं काम हे त्या पदावर जाणाऱ्या माणसाने करायचं असतं. आणि प्रत्येक माणूस त्या ठिकाणी पदावर बसल्यानंतर आपल्या परीनं काहीतरी करण्याचा प्रयत्नच करतो. सगळीच कामं माणसाच्या हातून घडतात असंही नाही. मी खासदार होतो म्हणजे काय सगळे कामं केले असं नाही. सगळेच कामं जर झाली उद्या कशासाठी निवडणुका लढवायच्या, काही कामं होणार नाहीत, झाली नसतील. त्याच्यामुळे एकदमच असमाधानी आहोत असं म्हणण्यातही काय अर्थ नाही. समाधानी आहेत त्यांच्याही कामावर. सर, आपण खासदार असताना असे कोणते 5 कामं केले त्यातून म्हणजे लोकांना प्रभावित होऊ शकतात, असे कोणते 5 कामं सांगू शकतात आपल्या कार्यकाळात? माझ्या कार्यकाळात सोलापूर ते संभाजीनगर नॅशनल हायवे करायला लावला. माझ्या कार्यकाळामध्ये गडकरी साहेबांच्या पाठीमागा लागून अक्कलकोट ते तुळजापूर याला नॅशनल हायवेचा दर्जा देऊन काम करायला लावलं. फक्त ते अक्कलकोट कडून चालू झालंय तेही शहापूर मार्गे नळदुर्ग तुळजापूर, तिथंच ते काम अडवलं गेलं म्हणून ते काम अजून आपल्याला झालेलं दिसत नाही. म्हणजे ते अक्कलकोट तुळजापूर गुलबर्गा असा मार्ग मंजूर करून घेतला होता. याच्यापेक्षा केंद्र सरकारच्या वतीनं ते काय यशस्वी झालो नाही त्याच्यात, परंतु गुलबर्गा ते लातूर हा रेल्वे मार्ग व्हावा आणि हैदराबाद
कुर्डवाडी बार्शी मार्गे मुंबई हा एक रेल्वे मार्ग व्हावा याच्यासाठी आपण प्रयत्न केले. कारण गुलबर्गा आणि लातूर जर जोडलं तर दक्षिण भारत आणि उत्तर भारत एवढ्या कमी अंतरानं जोडला जाईल की प्रवाशांची आणि मालाची वाहतूक मोठ्या प्रमाणात कमी खर्चात शॉर्टकटनं करता येईल. आणि हैदराबाद ते मुंबई एवढा रोडवर लोड आहे की हा जर रेल्वे ट्रॅक झाला तर प्रचंड मोठ्या प्रमाणात स्वस्त वाहतूक होईल आणि हायवेवरचा लोड सुद्धा कमी होईल. त्या दृष्टिकोनातून आपण प्रयत्न केले होते. या दोन्ही रेल्वे लाईनला सर्व्हेसाठी टोकन बजेट